नमस्कार. मी श्रीनिवास गंगाराम कंदुल, मुख्य अभियंता विद्युत, पुणे महानगरपालिका. सध्या टाटा प्रोजेक्ट संदर्भात बऱ्याच बातम्या चालू आहेत. त्या संदर्भात थोडंसं टाटा प्रोजेक्ट संदर्भात थोडं माहिती देऊन मग त्या विषयावरती मला येता येईल. टाटा प्रोजेक्ट वास्तविक पाहता पुणे महानगरपालिकेत नवीनच आलेला प्रोजेक्ट होता. महानगरपालिकेचा कुठलाही खर्च न करता एनर्जी सेव्हिंग करणे असा तो विषय होता. ते एनर्जी सेव्हिंग करत असताना अस्तित्वात असलेले जे फिटिंग्स आहेत, उदाहरणार्थ सोडियम वेपर असेल, मर्क्युरी असेल, मेटल हॅलाइड असेल, अन्य काही फिटिंग जे जास्त वॅटेजचे आहेत त्या वॅटेज कमी करणे आणि मग मरा वीज कंपनीच्या लाईट बिलात बचत करणे असा तो उद्देश होता. त्याप्रमाणे विद्युत विभागाने टेंडर काढला. ते टेंडर काढत असताना पोल टू पोल्स काढा असा तो टेंडर होता आणि मग अस्तित्वात असलेले फिटिंग काढून त्या ठिकाणी LED फिटिंग बसवणे, जे एनर्जी एफिशियंट फिटिंग आहे ते बसवणे आणि प्रत्येक पोलचा डाटा एका ठिकाणी येईल, म्हणजे त्याला ज्याला म्हणतो आपण पोल टू पोल्स काढा, अशा पद्धतीने टेंडर आधी सुरुवातीला काढलेला होता. त्याला योग्य प्रकारे प्रतिसाद न झाल्या कारणाने पुन्हा रिटेंडर काढून थोडंसं मॉडिफाय करून पुन्हा टेंडर काढण्यात आलं. त्यावेळेस फ्री बिडमध्ये पोल टू पोल्स काढा थोडासा अडचणीत असल्याचं सांगून तो फ्री बिडमध्ये तेवढा मुद्दा काढला आणि स्काडा फिडर पिलर, स्काडा बेस फिडर पिलर आणि LED फिटिंग बसवणे अशा पद्धतीने मग तो टेंडर एक्झिक्यूट करायचं ठरलं. त्याप्रमाणे टेंडरला दोन ठेकेदारांचा प्रतिसाद आला. त्यात एका ठेकेदाराचा जे श्री इंजिनिअरिंग जो आहे त्याचा अपात्र करण्यात आला काही तांत्रिक कारणामुळं आणि टाटा प्रोजेक्टचा टेंडर मान्य करण्यात आला. ते मान्य करत असताना जेव्हा कमर्शियल पाहिला त्यावेळेस 99% शेअर हे टाटा घेणार होता आणि 1% महानगरपालिकेला देणार होते. जे काही एनर्जी सेव्हिंग होईल त्या रकमेचा पर्सेंटेजमध्ये शेअरिंग मॉडेलमध्ये होता विषय. मग पुन्हा ते योग्य नसल्या कारणाने टाटाने पुन्हा एक पत्र दिलं. मी 99 ऐवजी 98.5% टाटा घेईल आणि 1.5% महानगरपालिका राहील शेअरिंग मॉडेल, असं त्यांनी कोट केलं. अर्थातच टेंडरमध्येच कोट करताना महानगरपालिकेने अगदी स्पष्ट केलं होतं की तुम्ही शेअरिंग मॉडेलमध्ये जे काय तुम्ही दर देणार तो इन्क्लुडिंग सगळ्या टॅक्स असायला पाहिजे आणि प्युअर फक्त शेअरिंगच राहायला पाहिजे असं स्पष्ट करण्यात आले. उदाहरणार्थ 100 रुपये जर वाचलं तर त्यातलं किती रुपये तुम्ही महानगरपालिकेत देणार आहात हे स्पष्ट करायचं आणि त्यात इन्क्लुडिंग ऑल टॅक्स असं स्पष्ट केलं होतं ब पाकिटमध्ये. आणि त्याप्रमाणे त्या टाटानेही कोट केलं होतं. कुठेही इन्क्लुडिंग टॅक्स एक्सक्लुडिंग टॅक्स काही नव्हता. सही पाहता तो ब पाकिटमध्ये मागणीप्रमाणे इन्क्लुडिंग टॅक्सच होता. परंतु टेंडर सेटमध्ये एका ठिकाणी टॅक्स संदर्भात उल्लेख करताना अगदी स्पष्ट केलं की जे काही टॅक्सेस असतील ते संबंधित ठेकेदारांनी बेअर करावं, अगदी स्पष्ट होतं. परंतु करारनाम करताना का झाला कसं झाला ते मलाही माहीत नाही, कारण मी त्यावेळेस नव्हतो या प्रोसेसमध्ये. करारनामामध्ये मात्र ते अजून एक क्लॉज त्यांनी ॲड केला तर वास्तविक पाहता तो करता येत नाही, कोणालाही अधिकार नाही टेंडरशिवाय. कारण जेव्हा टेंडर भरणार जे ठेकेदार असतात त्या टेंडरच्या कंडिशनप्रमाणे बघूनच ते टेंडर टाकतात, त्याप्रमाणे दर दिलेले असतात. नंतर बदलणे, ॲग्रीमेंट बदलणे चुकीचं होतं. परंतु त्या ठिकाणी कुठल्या कारणानं झालं सांगता शक्य नाही आहे. परंतु एक ओळ तिथे ॲड केले गेले की जर ॲडिशनल टॅक्स जर आला तर PMCने बेअर करावा असं एक टाकून दिलं त्यांनी. हा एक मुद्दाम स्पष्ट करायचा विषय होता म्हणून मी स्पष्ट करतोय टॅक्स संदर्भात. मग जेव्हा त्यांनी कोट केला 98.5 त्याप्रमाणे मग माननीय स्थायी समितीचं मान्यता मिळाली. त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आला. वर्क ऑर्डर देता असताना त्यात अगदी स्पष्ट केलं आहे की बाबा टेंडर कंडिशनप्रमाणे 51% सेव्हिंग जर झाला तरच तुम्हाला मिळतील, नाही तर नाही, अगदी स्पष्ट केलंय. ते करत असताना आता हे एनर्जी सेव्हिंग कसं कॅल्क्युलेट करायचं तोही स्पष्ट केलंय की त्यात IP MPVP असा एक प्रोटोकॉल आहे. IPMV असं प्रोटोकॉल आहे. त्या प्रोटोकॉल म्हणजे काय, अगदी सोपे भाषेत सांगायचं असेल
जर एक्झिस्टिंग वॅटेज सपोज एक 250 वॅट असेल, ती वॅटेज जर तुम्ही काढलात आणि त्या ठिकाणी तुम्ही 100 वॅटेचा एलईडी जर बसवलात, तर 250 वजा 100 म्हणजे 150 वॅट हा तुमचा सेव्हिंग झाला. मग 150 वॅट इंटू नंबर ऑफ अवर्स ऑफ कन्झम्पशन असा तुम्हाला युनिट तयार होतो. आणि मग त्याला जर दर आपण गुणाकार केला, मल्टिप्लाय केला, तर मग त्याचा रक्कम मिळतो, मग तो सेव्हिंग अमाऊंट मिळतो. त्या सेव्हिंग अमाऊंटचा पर्सेंटेजमध्ये शेअरिंग होईल. असा हा पद्धतीने टेंडर ते करत असताना नंबर ऑफ फिटिंग फिक्स केला होता. 70,000 प्लस ऑर मायनस 10% नंबर ऑफ फिटिंग सुद्धा फिक्स केले. परंतु त्याला अजून एक ॲडिशनल एक क्लॉज टाकला होता की महानगरपालिकेच्या मागणीनुसार तुम्हाला काम करावं लागेल. त्यामुळे तो संख्या व्हेरी होणार हे पक्का झाला होता. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता या टेंडर कंडिशनमध्ये, कारण हा नवीन आलेला तंत्रज्ञान एलईडी, जर भविष्यात जर हा तंत्रज्ञान मॉडिफाय झाला, ॲडव्हान्स झाला, तर मग त्याचा सुद्धा प्रोव्हिजन या टेंडरमध्ये होता की जर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जर आला तर तुम्हाला ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला द्यावं लागेल. त्यासाठी कुठलाही एक्स्ट्रा पैसा कॉर्पोरेशन देणार नाही, अगदी स्पष्ट केले. अजून एक क्लॉज यातला महत्त्वाचा विषय होता की जर एखादा आयटम या टेंडरमध्ये राहिला असेल, परंतु तो आयटम करणं आवश्यक असेल प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी, तर ते आयटम सुद्धा तुम्हाला करावं लागणार. त्यासाठी कुठलाही एक्स्ट्रा आयटम तुम्हाला मिळणार नाही. अगदी हा पण एक स्पष्ट केले. अशा पद्धतीने काही महत्वाचे बाब. दुसरा एक महत्वाचा बाब की या पूर्ण प्रोजेक्टचा अमाऊंटचा तुम्हाला इन्शुरन्स घ्यावा लागेल दरवर्षी, ते पण एक होता. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे यात ज्या ठिकाणी 20 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रोड आहेत, अशा रोडवर तुम्ही डिमेबल फिटिंग मात्र तुम्ही घ्या असं स्पष्ट केलं. डिमेबल फिटिंग म्हणजे आपल्याला वॅटेज कमी करून, लक्स थोडं कमी करून, आवश्यकतेनुसार लक्स ठेवण्यासाठी वॅटेज कमी करता येईल आणि ते जास्तीत जास्त एनर्जी सेव्हिंग केले, त्यासाठी डिमेबल फिटिंग असतो. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये डिमेबल. ते डिमेबल फिटिंग तुम्हाला 20 मीटरपेक्षा जास्त रुंदीचा रोडवर लावावा असं स्पष्ट करत असताना स्कोप ऑफ वर्क मध्ये सुद्धा बोलले की अशा प्रकारे कुठे आहेत अशा रोडवरती, मग कुठल्या वॅटेजचे ते स्पष्ट केले. 250 वॅटचा जे फिटिंग आहेत, 150 वॅट जे फिटिंग आहेत, अशा सर्व फिटिंग्स 20 मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रोडवरती आहेत, ते मात्र तुम्ही बदलून तुम्ही डिमेबल द्या असं अगदी स्पष्ट केलं. मग टाटावाल्यांनी प्रोजेक्ट टाकताना, कोड करताना त्यांनी हे सगळं अभ्यास केला, सर्व्हे केला. ते सर्वे करताना कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेचे जे जुने पिडब्ल्यूआर जे आहेत, महानगरपालिकेचे जुने पिडब्ल्यूआर म्हणजे ज्या ठिकाणी एमएससीचा मीटर असतो, प्लस तिथे फ्यूज असतो, फ्यूज लिंक असतो, आणि काही एमसीबी किंवा सर्किट ब्रेकर जिथे सर्किट जातो, अशा तो पिडब्ल्यूआर जो आहे जुना पिडब्ल्यूआर आहे, तिथे तो पिडब्ल्यूआर मात्र खूप गंजलेला, तुटलेला असे पिडब्ल्यूआर आहेत. म्हणून ह्या टेंडर कंडिशनमध्ये तो पण एक क्लॉज टाकण्यात आला की तुम्हाला अशा पिडब्ल्यूआरच्या ठिकाणी तुम्हाला नवीन पिडब्ल्यूआर टाकता येईल रेट्रोफिटिंग करून, त्याच्यात तुम्हाला मुभा देण्यात आलेला आहे असं तो स्पष्ट दिलेला आहे. म्हणजे वास्तविक पाहता ज्या ठिकाणी महानगरपालिकेचा जुनं पिडब्ल्यूआर आहे त्या ठिकाणी ते नवीन पिडब्ल्यूआर लावणं अपेक्षित आहे, आणि ज्या ठिकाणी नवीन पिडब्ल्यूआर आहे तीच पिडब्ल्यूआर वापरून तो त्याचा स्काडा बेस पिडब्ल्यूआर करू शकतो. म्हणजे महानगरपालिकेचा सुद्धा पिडब्ल्यूआर तो वापरू शकतो रेट्रोफिट करून, असं अगदी स्पष्ट केलंय. असं पद्धतीचा हा टेंडर ते एक्झिक्यूट करताना मग टाटाने संबंधित वॉर्ड ऑफिसचा इंजिनियर बरोबर सर्वे केले. सर्वे करत असताना कुठल्या रोडवरती किती वॅटचं फिटिंग आहे आणि मग त्या फिटिंगच्या ठिकाणी कुठल्या वॅटचं फिटिंग लावलेत, असं ज्याला आम्ही जॉईंट व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणतो, तो जॉईंट व्हेरिफिकेशन रिपोर्ट त्यांनी तयार केला. त्या दोघांचाही सहाय्य घेतल्या त्यांनी, आणि त्या जॉईंट व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये जे काय आकडे आहेत, जे काय नंबर्स ऑफ फिटिंग आहेत, तो फिक्स राहणार होता. आणि यासाठी एक कन्सल्टंट नेमला होता की एनर्जीचं कॅल्क्युलेशन त्यांनी करावं कन्सल्टंटने. म्हणजे त्याचा रोल एवढाच होता की एक्झिस्टिंग फिटिंग जो होता सोडियम वेपर लॅम्प, त्याचा वॅटेज किती आहे आणि प्रत्यक्षात तो किती कंझ्युम होतो ते त्यांनी एनर्जी ऑडिटरने सांगावं, प्लस नवीन वॅटेज कितीचा लावला एलईडी आणि त्याचं किती कन्झम्पशन होतो हे त्यांनी सांगावं. अशा पद्धतीने दोन्ही वॅटेज ह्या एनर्जी ऑडिटरने फिक्स करून देणे अपेक्षित होतं, एवढंच त्याचा रोल आहे. मग त्याप्रमाणे एनर्जी ऑडिटरने वॅटेज फिक्स करून दिले आणि त्या वॅटेज फिक्स करून दिल्यानुसार एनर्जी सेव्हिंगचं कॅल्क्युलेशन करण्यात आलं आणि त्याप्रमाणे त्यांना बिल देण्याचं ठरलं.
आता हे बिल देताना बिल देताना मग कशा पद्धतीने बिल द्यायचं हे पण त्यांनी ठरवलेलं आहे टेंडरमध्ये, की 80% जो बिल जो आहे तो कुठलाही चेकिंग न करता 80% बिल द्यायचं, राहिलेले 20% जो आहे तो पूर्ण चेकिंग करायचं 3 महिन्याच्या आत, आणि मग ते एनर्जी सेव्हिंग होतो नाही होत, त्याने काम केला नाही केला किंवा काही फिटिंग बंद पडलं किंवा कसं आहे सगळं बघून त्याने 20% देणे असं होतं मेकॅनिझम. या व्यतिरिक्त मग त्यांना पेमेंट मिळणं वेळेवर मिळावा यासाठी सुद्धा या टेंडरमध्ये प्रोव्हिजन करण्यात आला. एक अकाउंट ओपन करण्यात आलं, एस्क्रो अकाउंट. त्या अकाउंटमध्ये 1 वर्षाचा अंदाजे 70,000 फिटिंगला साधारण किती एनर्जी सेव्हिंग होईल याची कॅल्क्युलेशन करण्यात आलं. त्याप्रमाणे अमाऊंट त्याला बिल किती होईल त्याचा अमाऊंट फिक्स करण्यात आला आणि त्यानुसार 1 वर्षाचा फिक्स डिपॉझिट त्या अकाउंटमध्ये ठेवण्यात आले आणि 6 महिन्याचा जो आहे तो अमाऊंट जो आहे तो फ्लोटिंग राहील आणि त्याच्यातनं त्यांना बिल द्यायचं असं ठरलं. म्हणजे टोटल 1.5 वर्षाचा अमाऊंट त्या एक्स्ट्रो अकाउंटमध्ये ओपन करणार. वास्तविक पाहता एक्स्ट्रो अकाउंट जो आहे तो सेंट्रलाइज बँकमध्ये, नॅशनलाइज बँकमध्ये ठेवणं अपेक्षित होतं. महाराष्ट्र बँकमध्ये ठेवा असं मुख्य लेखापालांचं स्पष्ट होतं, परंतु ठेकेदाराचा अट्टापोटी किंवा ठेकेदारांनी काहीतरी लोन घेतला असावं या कारणाने कोटक महिंद्रामध्ये त्यांनी अकाउंट ओपन केलं आणि त्याप्रमाणे कोटक महिंद्रामध्ये सध्या एस्क्रो अकाउंट चालू आहे. हे काम करत असताना 70,000 फिटिंग त्यांनी बसवलं. नंतर महानगरपालिकेचा वेळोवेळी मागणीनुसार तो जवळपास 90,000 फिटिंग झालेला. आता डिस्प्यूट काम सुरू असताना डिस्प्यूट सुरू झालेला होता. तो असा डिस्प्यूट होता की एक्झिस्टिंग फिडेप्लर तो बदलणे अपेक्षित असताना ह्यांनी अगदी लहान स्काडा फिडर बसवलं. अर्थातच ठेकेदार स्वतःच्या फायद्यासाठी बघत असतो, अधिकारी महापालिकेच्या फायद्यासाठी आणि लोकांना त्रास होणार यासाठी पाहत असतो. त्याप्रमाणे टाटावाल्यांनी एक छोटासा स्काडा फिडर बसवला त्या एक्झिस्टिंग फिडर शेजारी आणि मग काम करायचं सुरू झालं. पण त्यांच्याही लक्षात आलं की हे जुना जो फिडर आहे तो त्रासदायक अडचणीचा आहे, कारण त्याचा खूप जुना फ्यूज लिंक असतात, ते फ्यूज तुटतो, फ्यूज होतो आणि मग कनेक्शन कट होतो आणि त्यामुळे त्यांचं पुढचं सगळे लाईट्स बंद पडतात. त्यामुळे त्यांनी मग परत एक वेगळा प्रपोजल आणला. त्यावेळेचा अधिकारी आणि त्या ठेकेदारांनी मिळून प्रपोजल आणलं की हे जुना फिडब्ल्यूआर जो आहे तो नवीन फिडब्ल्यूआर मध्ये मर्ज करायचा आणि एक्स्ट्रा आयटम करायचा आणि त्यांना पैसे द्यायचे असं ठरलं. वास्तविक पाहता माझ्या मताने तो चुकीचा होता, कारण टेंडर कंडिशनमध्ये अगदी स्पष्ट होता की जर एखादा आयटम जर राहिला असेल तर त्यांनी स्वखर्चाने करणं अपेक्षित आहे तो प्रोजेक्टसाठी कम्प्लिशनसाठी. मग आता हा प्रोजेक्ट कम्प्लिशनसाठी त्रासदायक आहे त्यांना ठरत असेल तर त्यांनी वास्तविक पाहता पूर्ण करणं अपेक्षित आहे. मग अशी मी बोलल्याप्रमाणे रिट्रोफिटिंग पण एक विषय होता फिडब्ल्यूआर, ज्या ठिकाणी नवीन फिडब्ल्यूआर आहेत ते तुम्ही वापरू शकता. याचा अर्थच असा आहे की एक्झिस्टिंग फिडब्ल्यूआरच्या जागेच त्यांनी बसवणं अपेक्षित होता, कारण अनावश्यक परत पुन्हा त्यांना जागा देणे चुकीचं होत असतं. परंतु इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित न झाल्या कारणाने आणि मग जुना फिडब्ल्यूआर काढून त्यांच्या फिडब्ल्यूआरमध्ये समावेश करायचा असा एक वेगळाचा एक मिनिट्स ऑफ मीटिंग तयार करण्यात आला आणि त्याप्रमाणे वर्क ऑर्डर देण्यात आला. आणि मग वर्क ऑर्डर दिल्यानंतर मग त्यांना अर्धा पेमेंट देण्यात आलेलं. दुर्दैवाने काही वर्षानंतर माझ्याकडे तो चार्ज झाला. मग मी हे सगळं स्टडी केल्यानंतर माझं लक्षात आलं की हा चुकीचं आहे, हा पेमेंट देणं चुकीचं होईल. एक्स्ट्रा वरचा पोटी फिडब्ल्यूआरला पेमेंट देणे, म्हणून मी थांबवायचा प्रयत्न केला. परंतु बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होता की ऑलरेडी वर्क ऑर्डर दिले, पेमेंट दिले, आता आपल्याला थांबवता येणार नाही. मग या संदर्भात आर्बिट्रेशनला गेला. आर्बिट्रेशनमध्ये सुद्धा त्यांच्या बाजूने निकाल झाला आणि मग शेवटी सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मग त्यांना त्या फिडब्ल्यूआरचं पेमेंट देण्यात आलं. पुन्हा एक डिस्प्यूट पॉईंट असा आला की त्यांचं असं म्हणणं होतं की टॅक्स जीएसटी जो टॅक्स जो आहे तो त्रासदायक आहे आणि आम्हाला अडचणीचा आहे आणि त्यामुळे आमचं नुकसान होतं, त्यामुळे आम्हाला वेगळाच टॅक्स द्या. या संदर्भात सुद्धा माझा अगदी स्पष्ट मत होता. अर्थात महानगरपालिकेचा हितासाठीच मी विचार करत असतो, सगळ्यांना माहिती आहे. त्यासाठी सुद्धा माझा विषय असा होता की मी टॅक्स जर दिला तर माझा सेव्हिंगला पैसे कुठे येणार? मग 18% जर मी टॅक्स जर दिला त्याला मला मिळतोच मुळात एका युनिटच्या मागे 1.5 रुपये. 100 रुपये वाचला तर 1.5 रुपये जर पर्सेंटेजमध्ये 1.5 रुपये जर मिळत असेल, त्यात मी पर्सेंटेजमध्ये आणखीन टॅक्स दिले तर माझं खिशातनच जाईल. मग ह्या टेंडरला काही महत्व राहत नाही एनर्जी सेव्हिंगला. मग एनर्जी सेव्हिंग मग एमएसपीचं बिल पे केलेलं केव्हा उत्तम होईल, गव्हर्नमेंट दिल्यासारखं होईल.
अनावश्यक मी एका प्रायव्हेट ठेकेदाराला देणं पैसे चुकीचं होईल, म्हणून मी त्या जीएसटीला विरोध करत होतो. अर्थात या संदर्भात आर्बिट्रेशन झालं. आर्बिट्रेशन सुद्धा त्यांच्याच बाजूने दिले. त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, करारनामामध्ये होता ना ॲडिशनल टॅक्स, इट इज ॲडिशनल टॅक्स, त्यामुळे तुम्ही द्या. यासाठी कन्सल्टंट नेमण्यात आलं होता. गावडे म्हणून कन्सल्टंट होते, त्यांनी स्पष्ट केलं नाही हो, दिस जीएसटी इज नॉट ॲडिशनल टॅक्स. सगळ्या टॅक्स इन्कॉर्पोरेट करून हा झालेला टॅक्स आहे, त्यामुळं हा ॲडिशनल नाही आहे असं त्यांनी स्पष्ट म्हणत असताना सुद्धा दुर्दैव महानगरपालिकेचं म्हणेल, माझंही म्हणेल, पण त्या आर्बिट्रेटरचं काय लक्षात आलं नाही. त्यांनी मग ऑर्डर दिले की जीएसटीचं तुम्हाला पेमेंट करावं लागेल. माझं मुळात तेच म्हणणं आहे की मी जर जीएसटीचं जर पैसे जर द्यायचं ठरलं तर ह्या सेव्हिंगच्या टेंडरला अर्थ काय राहणार. मी पाकिटमध्ये मी टेंडर फ्लोट करताना मी दर मागताना मी अगदी स्पष्ट केलं की तुम्हाला सगळं दर टॅक्स मिळून तुम्ही दर देणं अपेक्षित होतं. त्याप्रमाणे शेअरिंग मॉडेल झालेलं आहे. एनर्जी सेव्हिंग जर 100 रुपये झाला, 58.5 त्यांना दिला, 1.5 रुपये दिला, परत त्यावर जर टॅक्स जर दिला तर मग 100 रुपयापेक्षा मला जास्त द्यावं लागेल. 110 रुपये किंवा 105 रुपये जर द्यायचं ठरलं तर मी 105 ते 5 रुपये आणायचं कुठून, महानगरपालिकेच्या याच्यातनं. तरी काही लोक म्हणतात की नाही हे गव्हर्नमेंटला जाते ना. अरे हो मान्य, पण हे शेवटी बजेटमधून जाणार, महानगरपालिकेच्या जातोच ना, म्हणून त्याला विरोध करत होतो. पण आर्बिट्रेटरने दिल्याप्रमाणे मग आम्ही महापालिका आयुक्त, माननीय महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, चीफ ऑडिटर, शहर अभियंता, कन्सल्टंट होते यात अजय सक्सेना, आम्ही सगळे बसलो. म्हटले की हा चुकीचं होते. मी माझं प्रेझेंटेशन करायचा प्रयत्न करत होतो की हा चुकीचा होईल, ह्या टेंडरला काहीच अर्थ राहत नाही, काही नाही, त्यामुळे आपलं जीएसटी देणं चुकीचं होईल. हे सगळं माझं आर्ग्युमेंट ऐकून मग शेवटी डाटावाल्यांचाही लक्षात आलं की हा चुकीचं मागणी आहे. मग त्यांनी ठरवलं की नाही आपण एक काम करू, एक कन्सल्टंट नेमू, आपण कन्सल्टंटकडून आपण अभिप्राय घेऊ आणि त्याच्या अभिप्रायानुसार मग आम्ही हा वेव करू जीएसटी. मग सगळ्यांनी मान्य केलं. पण ह्या काळात आर्बिट्रेशनच्या निकालाविरोधात आम्हाला कोर्टात आम्ही गेलो नाही. आम्हाला काय वाटलं की हे कॉम्प्रोमाइज होऊन जाईल, म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये संपेल विषय. त्यामुळे कमिशनर साहेब सुद्धा म्हणाले की नाही कोर्टात जायची काही गरज नाही आहे, टाटा स्वतः बोलत असेल तर अडचण काही आहे. म्हणून आम्ही काय तिथे कोर्टात त्याच्या विरोधात अपील केलेलं नाही आहे. वास्तविक पाहता मग त्या कन्सल्टंट आम्ही नेमलं, EY कन्सल्टंट होता, त्यांच्याशी मिटिंग झाला, त्यांना सगळं दाखवलं आम्ही, त्यांच्याही लक्षात आला. परंतु ते काय अहवाल काय आम्हाला काय वेळेवर दिले नाही, तो पेंडिंग जो राहिला. अर्थातच महानगरपालिकेत बऱ्याच काही कामं चालू असतात, या विषयात थोडासा दुर्लक्ष झालं असं म्हणायला काय हरकत नाही, वेळ लागला. आणि मेन वाईल दुर्दैवाने टाटाचे जे मेन जे होते देशपांडे साहेब ते रिटायर झाले. मग नवीन बॉडी आल्या कारणाने मग त्यांनी हे जुना केस त्यांचं काही सगळं लक्षात नव्हतं कदाचित असून सुद्धा अर्थातच ते त्यांचं फायदेशीर बघतात. त्यांनी मग हा विषय लावून धरला, जीएसटी दिलाच पाहिजे, आर्बिट्रेशनचा ऑर्डर आहे, आर्बिट्रेशन ऑर्डर प्रमाणे तुम्ही आम्हाला द्या, असं करून त्यांनी कोर्टात दाखल केलं. कोर्टात दाखल केल्यानंतर मग आम्ही कोर्टात गेलो की आमचा डिले कंडोन करायला द्या, कंडोनेशनचा आम्ही अर्ज दिला. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, दरखास्त त्यांनी केलेला आहे, आर्बिट्रेशनचा ऑर्डर विरोधात तुम्ही काय अपील केलं नाही, त्यामुळे मग तुम्हाला त्या आर्बिट्रेशन ऑर्डर प्रमाणे फॉलो करावं लागेल असं त्यांनी ऑर्डर केल्यानंतर मग परत आम्ही हायकोर्टला प्रयत्न केला. पण हायकोर्टचं पण म्हणणं होतं की तुम्ही खालच्या कोर्टने जे दिले त्याप्रमाणे तुम्हाला भरावं लागेल. म्हणजे जो आर्बिट्रेटरने जे दिलं जीएसटी संदर्भात तोच 3 कोटी. जे लोकांचं जे म्हणणं आहे ना की कंदुल साहेबांनी दिले नाही आणि मग भुर्दंड लागला महानगरपालिकेला आणि व्याज लागला, लोकांचं म्हणणं आहे ना ते चुकीचं आहे, कदाचित त्यांना माहीत नाही. माझं मुळातच म्हणणं असं होतं की हा प्रोजेक्टचा अर्थच राहत नाही आणि आम्ही केलेल्या प्रयत्नाला यश नाही मिळालं, ठीक आहे. परंतु आता हे नुसतं 3 कोटी देणं अपेक्षित नाही आहे. आता ह्यापुढे सुद्धा प्रत्येक बिलाला 100 रुपये सेव्हिंग होत असताना मला 105-110 रुपये द्यावं लागणार आहे, हे नागरिकांचं लक्षात यावं. म्हणून मी मुद्दाम यांना बाईट द्यायचा प्रयत्न केलाय. त्यांनी खूप वेळा आलेला आहे, त्यांना कदाचित त्रास झालाय, परंतु हे सगळे गोष्ट लोकांना कळावा, पोचावा म्हणून मी सांगतोय की कुठल्याही प्रकारे मनमानी किंवा कोणाच्या अपेक्षेने मी कोणाचं बिल थांबवलेलं नाही. फक्त माझं प्रिन्सिपल तत्व महानगरपालिकेचं नुकसान होऊ नये या उद्देशाने केलं आणि लोकांना पटलं म्हणून मी केलंय.
ज्या पद्धतीने फिडेप्लेचे पैसे द्या म्हणाले लगेच देऊन टाकलं. शेवटी सगळ्यांचा निर्णय बरोबर मी आहे. जे देऊ नका म्हणाल मी थांबवलं आणि त्याप्रमाणे मी प्रयत्न केले, नाही झाला. आणि त्यामुळे तो 3 कोटीचा विषय आहे. परंतु टाटावाल्यांचं काय काय चुका झाला ते नजरेत आणून दिलेले आहेत आम्ही. आर्बिट्रेशनमध्ये तो पण एक वेगळा केस चालू आहे. उदाहरणार्थ त्यांनी वेळेवर इन्शुरन्स पूर्ण प्रोजेक्टचं भरलेलं नाही. डिमेबल फिटिंग मग अशी म्हटल्याप्रमाणे डिमेबल फिटिंग पण बसवलेलं नाही. वेळोवेळी आम्ही पत्र दिले. इव्हेंट ऑफ डिफॉल्ट झाला आहे. त्यांना ब्लॅकलिस्ट सहज करता येईल ह्या विषयावरती की त्यांनी डिमेबल फिटिंग बसवलं नाही. अजून तिसरा विषय म्हणजे त्यांनी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जेवी मध्ये जे नंबर ऑफ फिटिंग त्यांनी बदललेलं आहे त्याच्यात सुद्धा त्यांनी कमी जास्त करून बिल घेतात. त्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिले की तुमचं जेवी मध्ये एक वेगळा दिसतोय आणि तुम्ही बिलात मिळतं वेगळा दिसतं, त्याच्यात तुम्ही काहीतरी करून द्या ना. परंतु टेंडर कंडिशनमध्ये 80% द्यायचं म्हणून आम्ही 80% देत राहिलो, पण 20% जे थांबवलं तर ह्याच कारणामुळे. मग लोकांना कळत नाही 20% कंदूल साहेबांनी थांबवले. अरे पण का थांबवलं? हाच कारण आहे की ते मला जेवी प्रमाणे बिल द्यावा, त्याचा मागचा उद्देश एवढंच आहे. त्यांचं असं म्हणणं की आम्ही तुम्ही वेळोवेळी तुम्ही दिलात ना बिल, आता तुम्ही द्या. तो चुकीचं आहे माझं म्हणणं की जेवी मध्ये दोन्ही इंजिनियर, त्यांचे इंजिनियर म्हणजे तेव्हा मीही नव्हतो, आत्ताचं टाटाचं मॅनेजमेंटही नव्हता. जेवी मध्ये जे दोन्ही इंजिनियर ज्यांनी पाहिलेलं आहे की ह्या ठिकाणी ह्या वॅटेजचा फिटिंग होता, इतके नंबर होता, ते काढला आणि इतके वॅटेजचा फिटिंग लावण्यात आला, इतके नंबर आहेत, अगदी स्पष्ट आहे, त्याप्रमाणे त्यांनी बिल घ्यावा. म्हणून आपण 20% त्यांनी थांबवलंय. इन्शुरन्स केल्याने म्हणून तो थांबवला आपण, डिमेबल फिटिंग लावले म्हणून थांबवलं आपण. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या ठिकाणी सांगायचं आहे की ह्या टाटा प्रोजेक्टचा जे एलईडीचा प्रोजेक्ट जे चालू केला आपण, तो जवळपास 12 वर्ष चालू राहणार आहे. 12 वर्ष चालू असताना त्यामध्ये क्लॉज मध्ये क्लिअर आहे की 6 वर्षानंतर जर रिप्रेशन झाला तर त्यांनी नवीन फिटिंग बसवणं अपेक्षित आहे. मग आता हा जवळजवळ 6-7 वर्ष झाले, आज सगळ्यात कधी नवीन फिटिंग बसवले का? नाही बसवले. त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, जर प्रकाश कमी पडलं तर आम्ही बदलू. हो, मग आम्ही त्यांना दाखवलंय, सर्वे केलंय, दाखवलं, पण अजून काही बदललं नाही. तो पण एक इव्हेंट ऑफ डिफॉल्ट आहे त्यांच्याकडे. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही आडपसर, कोथरूड असं बऱ्याच ठिकाणी आम्ही दाखवलं त्यांना की याचं लक्ष कमी पडतंय तुमचं. मग त्यांनी अजून बदलणं अपेक्षित आहे. तर माझा तो पण एक ऑब्जेक्शन होता की त्यांना मी पत्रही दिलंय की बाबा तुम्ही आता जे नवीन बदलणार आहात ना, आता तरी थांबा, नाही तर आता काहीच करू नका काम. नाहीतरी तुम्हालाही पडत नाही, मलाही पडत नाही, ज्येष्ठ जण पण शक्य नाही. मग कमीत कमी आता तरी थांबवता येईल आपल्याला 12 वर्ष परत नवीन करण्यापेक्षा. त्याचं कारण पण एक असं आहे की ते जे नवीन फिटिंग जे बसवणार आहेत ना, ते परत जुन्या स्पेसिफिकेशनचा म्हणजे 100 वॅट पर लुमेन्स, 100 लुमेन्स पर वॅट जो आहे, 100 लुमेन्स पर वॅट जो आहे, आता सध्या बाजारात 150-160 लुमेन्स पर वॅट आहे. म्हणजे आता त्याने जे 35चा जर 60चा जर वॅटेज लावला तर त्या ठिकाणी नवीन स्पेसिफिकेशन प्रमाणे 40 मध्येच भागेल, आणखीन आमचं सेव्हिंग होऊ शकेल. त्यांचं म्हणणं नाही जुनं आमचं 100 होतेच बसू, पण ते क्लॉज मध्ये सांगण्यात आलेलं आहे की ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पर्यंत तुम्ही काम करा, तो एक फॉलो होत नाही. म्हणजे इथे पण इव्हेंट ऑफ डिफॉल्ट आहे. त्यामुळं ह्या टेंडरमध्ये पूर्ण टर्मिनेशन त्यांना करता येते. कृपा करून नागरिकांनी समजून घ्यावा की मला अनावश्यक माझं बदनाम करू नका 3 कोटी संदर्भात. मी फक्त महापालिकेचा हितासाठीच बोलतोय. मी टेंडरमध्ये जे काय क्लॉज त्याप्रमाणे करावा एवढंच माझा उद्देश आहे. त्यांनी केला तर महापालिकेचा फायदा होईल, अन्यथा नुकसान होईल. प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो. एवढं मला सांगायचं होतं, सांगितलं. तुम्ही ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. EV10च्या या प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि तुम्ही शांतपणे ऐकलात त्याबद्दल धन्यवाद. मी ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी EV10 वरती ही माहिती देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.